नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे मसाले भात. त्याच्यासाठी मी हे सामान काढून घेतले. खडे मसाले जेवढे माझ्याकडे होते तेवढे, आणि सोया चंक्स आणि टोमॅटो, कांदा चिरून घेतलेला आहे. जेवढं म्हणजे साहित्य आहे तो तेवढ्यातच मी मसाले भात बनवणार आहे. आणि कुकरमध्ये तेलामध्ये खडे मसाले टाकून घेतले. मसाला पान, मोठी विलायची, दालचिनी, जिरे, मोहरी असं मी जेवढं होतं तेवढं टाकून घेतलं. व्यवस्थित परतून घेतला आणि त्यातच उभा चिरलेला कांदा टाकला. तो व्यवस्थित तळून घेतला. आणि कांदा तळल्यानंतर त्याच्यात थोडंसं बाकीचं म्हणजे कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची. ते व्यवस्थित परतून घ्यायची. त्यात टोमॅटो टाकायचे आणि ते पण व्यवस्थित परतून घ्यायचे. आणि ते व्यवस्थित परतल्यानंतर आपण आणखीन कोथिंबीर घातली मी, आणि विलायची कुटून घेतली होती. विलायची कुटून टाकल्यावर खूप छान लागतो भात. आणि थोडासा गरम मसाला, हळद व्यवस्थित परतून घ्यायचे. आणि सोया चंक्स म्हणजे आम्ही इकडे याला सोयाबीनचे सांडगे पण म्हणतो. हे सोया चंक्स टाकायचे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. मुलांना खूप आवडतात. आणि धुवून घेतलेले तांदूळ टाकायचे. तो तो व्यवस्थित परतून घ्यायचा. आणि नंतर आपल्याला पाणी टाकायचं त्यात, तर लागेल तेवढं, म्हणजे तांदळाला शिजायला जेवढं पाणी लागतं तेवढं टाकून घ्यायचं. जेवढे तांदूळ आहेत त्याच्यात मी 1.5 पट पाणी टाकते. आणि व्यवस्थित हलवून त्यात मीठ टाकून घ्यायचं. आणि थोडी मी खालीच त्याची म्हणजे उकळी फुटू देते. व्यवस्थित थोडंसं शिजल्यानंतरच कुकरचं टोपण लावते. आणि कुकरचं टोपण लावून घ्यायचं आणि 2 शिट्ट्या करायच्या. 2 शिट्ट्या झाल्यावर भात तयार होतो, मसाले भात. बघा, हा मसाले भात तयार झाला आहे. आणि त्याबरोबर खाण्यासाठी मी पापड तळले आहेत. या पापडाची पण रेसिपी मी दाखवली आहे चॅनलवर. आणि हे सर्व करायचं असं मसाले भात. आणि त्याच्याबरोबर आपण खायला लोणचं देणार आहोत. लोणचं, पापड मसाले भाताबरोबर खूप छान लागतं. आणि संध्याकाळच्या वेळेला तर खायला खूपच छान लागतं. थोडी भूक असेल तर असा भात करून बघायचा. आवडला तर लाईक करा.